नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। TV9च्या सगळ्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आज अखेर ठरलेला आहे। ठाकरे गट 21 जागा लढवणार, काँग्रेस 17 आणि शरद पवार गट 10 जागा लढवणार आहे। सांगलीची जागा सुद्धा ठाकरे गटच लढवणार आहे, तर भिवंडीची जागा ही शरद पवार गट लढणार आहे। मुंबईमध्ये ठाकरे गट 4 तर काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढणार आहे। तर मुंबईमध्ये ठाकरे गट 4 आणि काँग्रेस 2 जागा लढवणार आहे। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरलेला आहे। 21, 17 आणि 10 असा हा फॉर्म्युला असेल। त्यात मुंबईमधल्या 4 जागा ठाकरे गट आणि 2 जागा काँग्रेस लढवणार आहे। सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून वाद होता, मात्र सांगलीची जागा ठाकरे गटच लढवणार आहे। चंद्रहार पाटीलच इथे उमेदवार असतील, तर भिवंडीमध्ये सुद्धा शरद पवार गटच निवडणूक लढवणार आहे। लक्षांच्या वतीने पैसे वर्तनासारखं त्यांच्याकडे सुपूर्द केले आणि मिळवले जाणार याचं वाचन संख्यापुढे केले। 48 जागा आहेत, त्यापैकी एकही जागेवर आता मतदान होईल ते मतदान देण्याचा नाही। तुमचं एक वर्षाचं आहे, त्यामुळे सांगली असेल किंवा आणखी काय असेल याचं जे वाचन केलं त्या सगळ्याचा निर्णय एक वर्षांनी झालेला आहे। आपण जो काही विचार करता की खालच्या पातळीवरती वगैरे असं काही नसतं, इच्छा ही सगळ्यांची असते, महत्वाकांक्षाही असते, त्याच्याबद्दल काही तो गुन्हा नाही, अपराध नाही। मात्र परत सांगतो की जिंकण्याचं एक मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यानंतर एका क्षणानंतर या सगळ्या महत्वाकांक्षांना आणि इच्छेला आवर घालून आपण कशासाठी आणि कोणासाठी लढतोय ते डोळ्यासमोर ठेवून लढावं लागतं आणि जिंकावं लागतं। म्हणून आता कोणाच्याही मनात कोणतेही प्रश्न राहिलेले नाहीत, सगळेजण जोमाने कामाला लागलेले आहेत। हा तिढा जो आहे हा जो आम्ही आज संपुष्टात आणलेला आहे, मोठं मन करून आमच्याही कार्यकर्त्यांनी देशामध्ये भाजपचं सरकार आणि नरेंद्र मोदीचं सरकार हे सत्तेतून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातला एक प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे। आणि महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रातून भाजपचं पाणीप करणं, त्याला सत्तेच्या बाहेर काढणं आणि राज्याच्या जनतेला, कारण की आज राज्यातलं जे सरकार आहे भ्रष्टाचारी सरकार आहे, केंद्रातलं सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे।